तर कॅपकटमध्ये यायचं आणि फोटो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करून टाकायचा आणि इथं बाजूला स्क्रोल करायचं. इथं रेशोचं ऑप्शन दिसेल, त्याला 9:16 मध्ये कन्वर्ट करायचं आणि फोटोची लेंथ अशी प्रॉपरपणे झूम करून ठेवून द्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करून बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा. बीटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथं खाली स्क्रोल करायचं. इथे दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी उडून न्यायची. त्यानंतर जिथे इथं बीट 1 बीट 2 बीट 3 दिसेल तिथे फोटोला स्प्लिट मारायचं. चला तर मी एकदा बीट मारून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. अशा प्रकारे स्प्लिट मारून आल्यानंतर बॅक यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी असं झूम करायचं आणि इथं 2 नंबर चॅनल क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं आणि दिसेल टेस्ट क्राफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इथं खाली दिसेल तुम्हाला बॅकलाईन हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर इथं दिसेल तुम्हाला खाली रॉक होरिझॉन्टल हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर डायनामिक स्ट्रोक हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं. इथं दिसेल तुम्हाला स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्याच्या पुढच्या याला पण स्लाइड 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि त्याच्या पुढच्या याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं. ते दिसेल तुम्हाला स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि पुढच्या याला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर स्क्रोल करायचं. इथं तुम्हाला दिसेल बघा बेसिक 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आणि लास्टच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर इथं स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. इथून प्रोमध्ये आल्यावर सुपर लार्ज हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर आपल्या इथं PNG आहे ते ॲड करायचे आहेत. चला तर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करून घ्यायचे आहे. ही PNG आहे ती अशी इथं ॲड करून घ्यायची. याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर ती 2 नंबरची PNG आहे ती 3 नंबरच्या फोटोपासून समोर घ्यायची आहे. त्यासाठी तिला असं इथं सेट करून द्यायचं. हे प्रॉपर सेट झाल्यानंतर याची पण लेंथ ही शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे आहे. त्यासाठी मायनसच्या बटनावर क्लिक करून ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं. थोडं लोड घेईल. खाली स्क्रोल करायचं तर दिसेल तुम्हाला ग्लॅरी हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर नाईट इफेक्टमध्ये यायचं आणि इथून लेफ्ट टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्याची लेंथ स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत अशी वाढून घ्यायची आहे.
त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर बॉडी इफेक्टमध्ये यायचं. इथं दिसेल तुम्हाला ग्लोइंग हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कलर तुम्हाला जो पाहिजे तो ॲड करून द्यायचा आणि हॉरिझॉन्टल 27 असं ठेवून द्यायचं. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आहे. आपल्याला परत एक इफेक्ट ॲड करायचा आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर और टेक दिस हा इफेक्ट दिसेल तो ॲड करून टाकायचा आहे. त्याची लेंथ ही इथं समोर घ्यायची आहे आणि इथं ॲड करून टाकायचं आहे. असं इथं ॲड करून टाकायचं आहे. ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ट्विस्ट हा कमी करायचा, थोडा स्पीडी पर्यंत ठेवायची. त्यानंतर बॅक यायचं आणि बॅक आल्यावर एकदा व्हिडिओ प्रॉपर जमलेला आहे बघून घ्यायचं. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.